नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप खास होणार आहे. कारण आजचा विषय म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये येणारी फॉस्फरसची कमतरता. मग मित्रांनो, ही जी कमतरता आहे तर ती येण्यापाठीमागची कुठली कारणं असू शकतात? आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता जर आली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात? आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता आल्यावरती कुठल्या समस्या येऊ शकतात? आणि आपण आपल्या पशूंच्या शरीरामधील किंवा आपल्या गोठ्यामध्ये असणारी जी काही ही फॉस्फरसची कमतरता आपल्या पशूंमध्ये आपल्याला दिसते तर ती कशा पद्धतीने लवकरात लवकर भरून काढू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरासाठी कॅल्शियम जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे फॉस्फरस सुद्धा आहे. जर आपल्या पशूंच्या शरीरासाठी 2 कॅल्शियम लागत असेल तर 1 फॉस्फरस त्या ठिकाणी महत्वाचे असते. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आपण त्यांना कॅल्शियम देत असाल परंतु फॉस्फरस जात नसेल तर त्या कॅल्शियमचा सुद्धा आपल्याला म्हणावा तेवढा रिझल्ट हा पाहायला मिळत नाही. त्यामुळे जितके महत्वाचे कॅल्शियम आहे तितकेच महत्वाचे फॉस्फरस आहे. मित्रांनो, त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे फॉस्फरस आहे तर ते आपल्या पशूंना आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या काही फॉस्फरसच्या कमतरतेच्या समस्या आहेत तर त्या कशा टाळू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या डॉक्टर सांगत असतील की फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी आहे तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता ही असते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं ही दिसू शकतात. तर यामधील सर्वात पहिले जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपले जे पशु आहेत तर ते अखाद्य वस्तू खातात. यामध्ये माती खाणे, दगड चघळणे, भिंत चाटणे, प्लास्टिक असेल, चमडा असेल तर यांसारख्या गोष्टी खाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणे किंवा चघळणे, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये नक्कीच फॉस्फरसची कमतरता आहे असे आपण त्या ठिकाणी मानू शकतो. मित्रांनो, दुसरे जे काही लक्षण आपल्याला पाहायला मिळते तर ते म्हणजे आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होणे, त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये ऊर्जेची कमतरता येणे, आपले पशु जे आहेत तर ते अशक्त दिसणे, त्यांच्या त्वचेवरील जी काही चमक आहे तर ती कमी होणे, त्यासोबतच त्यांची जी काही हाडे आहेत तर हाडे ठिसूळ होणे, त्या हाडांमधून कटकट असा आवाज येणे, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची जी काही कमतरता आहे तर ती दिसणे, आपल्या पशूंना उठण्यासाठी बसण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागणे. आपले पशु जर ताजे व्यालेले असतील तर त्यांच्यामध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या लघवीचा जो काही रंग आहे तर तो त्या ठिकाणी कॉफी कलरचा किंवा चॉकलेट सारखा त्या ठिकाणी येणे, अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता ही त्या ठिकाणी दिसू शकते. त्यासोबतच मुख्य जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपले जे पशु आहेत तर ते माजावरती न येणे, आपल्या पशूंचा जो काही माज आहे तर तो व्यवस्थित न येणे, आपल्या पशूंमध्ये सायलेंट हिट सारख्या समस्या येणे, आपल्या पशूंची गर्भधारणा वेळेवरती न होणे, हे एक मुख्य लक्षण आपल्याला आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आपले लहान कालवडी रेडी असतील त्यांच्यामध्ये त्यांची वाढ जर फास्ट होत नसेल, जलद गतीने होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉस्फरसची कमतरता असू शकते. आपल्या पशूंची भूक कमी होणे, त्यांच्या पचन संस्था जी आहे तर ती व्यवस्थित न राहणे, तर यांसारखी सुद्धा लक्षणे त्या ठिकाणी फॉस्फरसच्या कमतरतेमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपण ही जी लक्षणं आहेत तर ती जर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील तर त्यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे की आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली ही जी फॉस्फरसची कमतरता आहे ती भरून काढू शकतो आणि आपल्या पशूंना आणि आपल्या गोठ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदे हे देऊ शकतो. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, फॉस्फरस हे जे मिनरल आहे तर ते कॅल्शियम नंतर आपल्या पशूंच्या शरीरासाठी लागणारे जे काही महत्वाचे मिनरल्स आहेत तर त्यापैकी एक आहे. आणि हे फॉस्फरस जे आहे तर ते आपल्या पशूंचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनासाठी आणि आपल्या पशूंची प्रजनन क्षमता चांगली ठेवण्यासाठी महत्वाचे असते. मग मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये फॉस्फरस सप्लिमेंटचा त्या ठिकाणी वापर करत असतो तर मग त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळू शकतात तर त्याविषयी आपण सुरुवातीला माहिती घेऊया. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये फॉस्फरस सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर करतो तर त्या ठिकाणी होणारा आपल्याला पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही हाडं आहेत
त्यांचे जे काही दात आहेत तर ते मजबूत करण्यासाठी फायदा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या शरीरामधील फॉस्फरस जे आहे ते जवळपास 80% त्यांच्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये त्या ठिकाणी असते. आणि आपल्या पशूंची हाडे आणि त्यांचे दात जर मजबूत ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये फॉस्फरस देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आपले जे पशु आहेत तर ते हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा, आपण ज्यावेळेस फॉस्फरस सप्लिमेंट्सचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर त्या ठिकाणी आपले दूध देणारे जे पशु असतात तर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठी सुद्धा फॉस्फरस त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना फॉस्फरसचे सप्लिमेंट्स हे देऊ शकतो. मित्रांनो, तिसरे जो काही आपल्याला महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना जो काही पायकासारखा आजार आहे यामध्ये आपले पशु जे काही प्लास्टिक, चमडी, माती असेल, खडे असेल, भिंत चाटणे असेल तर यांसारख्या गोष्टी करतात तर त्या ठीक करण्यासाठी सुद्धा या फॉस्फरस सप्लिमेंट्सचा आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळतो. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंचे जे काही आरोग्य आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी, त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी, त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये आलेली जे काही थकवा, मरगळ, कमजोरी आहे तर ती दूर करण्यासाठी या फॉस्फरस सप्लिमेंट्समुळे आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा जो काही फायदा या फॉस्फरसच्या सप्लिमेंट्समुळे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंची जी काही प्रजनन आरोग्य आहे, प्रजनन हेल्थ जी आहे तर ती सुधारण्यासाठी, आपले पशु वेळेवरती माझावरती आणण्यासाठी, त्यांचा माज व्यवस्थित टाकण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये वारंवार रिपीटच्या समस्या असतील, सायलेंट हिट असेल तर यांसारख्या अडचणी दूर करण्यासाठी फॉस्फरस सप्लिमेंट्स हे अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी ठरतात. मग मित्रांनो, आपल्याला जर हे फायदे आपल्या पशूंमध्ये घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना कुठले सप्लिमेंट्स वापरायचे तर त्याविषयी आता आपण माहिती. यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचे जे काही सप्लिमेंट्स आहेत तर त्यांचा सुद्धा वापर करू शकतो. या मिनरल मिक्सचरच्या सप्लिमेंट्समध्ये आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नीज, मॅग्नेशियम, इतर सारे विटॅमिन्स, मिनरल्स त्या ठिकाणी दिलेले असतात आणि त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना फॉस्फरसच्या ज्या काही कमतरता आहेत तर त्या कमी करण्यासाठी फायदा हा नक्कीच पाहायला मिळतो. मित्रांनो, यामध्ये आपण खूप सारे ब्रँड आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. बेस्टमिन असेल, मिन्फा गोल्ड असेल, फिएमॉल चिलेटेड असेल, रिप्रोमिक्स असेल, आणखीही खूप सारे ब्रँड आहेत. यापैकी आपण कुठल्याही ब्रँडचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वापर हा करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामधील फॉस्फरसची जी काही कमतरता आहे तर ती त्या ठिकाणी भरून काढू शकतो. मित्रांनो, दुसरी जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंमध्ये आपण त्यांना जे काही डायकॅल्शियम फॉस्फेटच्या पावडर आपल्याला मिळतात तर त्यांचा सुद्धा वापर करू शकतो. या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोनच मुख्य घटक त्या ठिकाणी दिलेले असतात आणि आपल्याला जर आपल्या पशूंच्या शरीरामधील फॉस्फरसची कमतरता ही जलद गतीने त्या ठिकाणी भरून काढायची असेल तर ही पावडर सुद्धा अत्यंत फायदेशीर त्या ठिकाणी आपल्याला ठरते आणि हिचा रेट सुद्धा मार्केटमध्ये खूप कमी आहे. आपण या पावडरचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करून त्यांच्या शरीरामधील फॉस्फरसची कमतरता दूर करू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही स्रोत आहे तर तो म्हणजे आपण जे काही फॉस्फरसच्या पावडर आपल्याला मार्केटमध्ये येतात यामध्ये सोडाफॉस सारखी पावडर असेल, यामध्ये सोडियम ॲसिड फॉस्फेट आहे किंवा इतर कुठल्याही असतील त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सोडियम ॲसिड फॉस्फेट असेल, विटॅमिन A, D3, H यांसारखे घटक सुद्धा त्या ठिकाणी आता बऱ्यापैकी आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात तर त्यांचा सुद्धा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये फॉस्फरसची कमतरता दूर करण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतो. तसेच आपल्याला आता खूप साऱ्या कंपन्यांचे फॉस्फरसचे जेल सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपल्याला जर जास्त प्रमाणामध्ये फॉस्फरसची कमतरता आपल्या पशूंमध्ये दिसत असेल तर या जेलचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करून त्यांच्या शरीरामधील जी कमतरता आहे तर ती लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये इंजेक्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये टोनोफॉस्फन असेल, युरिमिन असेल किंवा इतर कुठलेही फॉस्फरसचे जे काही इंजेक्शन असतील तर त्यांचा आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी वापर हा करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती भरून काढू शकतो. तसेच आपल्याला मार्केटमध्ये फॉस्फरसच्या जे काही बोलस आहेत तर त्या सुद्धा अवेलेबल आहेत. आपण त्यांचा सुद्धा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामधील ही जी फॉस्फरसची कमतरता आहे तर ती त्या ठिकाणी दूर करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांच्या आरोग्यासाठी, शारीरिक विकासासाठी
हाडांच्या बळकटीसाठी, प्रजनन क्षमता चांगली ठेवण्यासाठी फॉस्फरस अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी हे जे सप्लिमेंट्स आहेत तर त्यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे प्रत्येक वर्षाला एक वेध घेण्यासाठी, त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, आपल्या पशूंची तब्येत चांगली ठेवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण या सप्लिमेंट्सचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये करत जा. आपल्याला नक्कीच सुंदर असे फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना येणारी जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती आल्यावरती कुठली लक्षणं येतात, आपण कशा पद्धतीने ती कमतरता भरून काढू शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील, दिसत असतील तर आपण अवश्य या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.